मित्रांनो, आज बघा आपण विगरच्या मैदानामध्ये आल्या आणि बघा आज मामा जे आलेले आहेत खालापूरवरून आलेले आहेत आणि काय नाव आहे त्यांचं जरा जाणून घ्या. मामा नमस्कार. नमस्कार. प्रथम तर तुम्हाला म्हणजे जे 2 गुलाल झालेले आहेत त्याच्याबद्दल अभिनंदन व्यक्त करतो. आभारी आणि धन्यवाद. तुमची ओळख सांगा ना. संतोष लक्ष्मण टोमरे, वडगाव. तर दादा बघा ना, आज विगरचं मैदान होतं आणि तिथे ना तुमच्या गाडीने गुलाल प्राप्त केलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 गुलाल झालेले आहेत. तर आजच्या 2 गाड्या झाल्या विजय, त्याच्याबद्दल सांगा ना आम्हाला. म्हणजे कशा प्रकारे शर्यत जमली आणि कोणासोबत शर्यत केली. एक शर्यत जमली होती विगरवाल्यांच्या बरोबर आणि दुसरी शर्यत जमली होती कुठल्या होते ना उरणवाल्यांच्या बरोबर. तर दादा आज ही शर्यत केली ती तुम्ही जमून केली का, म्हणजे कसं काय नाव जमून केली. जमून. तर आज काय सांगाल, 2 गुलालाचा हकदार झालेला कसा वाटतंय तुम्हाला आज. जाम आनंद, एक नंबर आनंद. मामा वाजे ते सीताराम शिंदे खाणे आंबिवलीचे. अच्छा, ते जुनं चिकडावले एकदम. तर बैलांविषयी काय सांगाल मामा. दोन्ही पण तुम्ही जमून शर्ती केल्या आणि अशाने बघा तुम्हाला दोन्ही पण म्हणजे शर्तीमध्ये गुलालाचे हकदार ठेवलेले आहेत. तर जे अपेक्षेने तुम्ही तेवढ्या लांबून आले होते आणि कुठेतरी आज त्या अपेक्षावर तुमची बैल पण काम करतात, कसं वाटतं. आमची अशी अपेक्षा होती, एकच शर्यत करायची होती आम्हाला, पण एक नशिबाने 2 शर्यती झाल्या आणि एवढा आनंद झालाय. दोन्ही जुलून पालतात दोन्ही. तर आजचे जी गाडी तुम्ही पळवली तर म्हणजे कसा स्पीड लागला होता, म्हणजे तुमच्या 1 नंबर स्पीड लागला होता आणि 1 नंबर स्पीड झाली आमची. बद्दल आम्हाला काही सुनील कुठे आहे रे, विश्वास होता आणि पहिला बोलव त्याला. राखला, त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि आज तुम्ही बोलले बघा सुट्टी चांगली आली, कुठेतरी बोलतात ना सुट्टी चप्पल झाल्याने कुठेतरी एक रिझल्ट भेटतं आणि त्या सुट्टीमुळे कुठेतरी आज रिझल्ट भेटला तुम्हाला. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. चांगलं 100%. तर मामा तुम्ही एवढ्या लांबून यायचं नक्की कारण म्हणजे का ठरवला, कारण की तुमच्या भागामध्ये पण खूप सारी मैदानं होतात. हो आहेत ना. तर तुम्ही अचानक तिकडे प्लॅनिंग आम्हाला हा विगरचा अड्डा पंढरी शेठ फडके यांच्या नावाने गाजलेला, त्यामुळे आम्ही या अड्ड्यामध्ये आलो. तर बघा ना शेटला मानणारी बरीच मंडळी आहे ना, आम्ही पण शेठला मानणारी, त्याच्यामुळे या अड्ड्यामध्ये आलो. तर काय सांगाल शेट बद्दल तुम्ही. नाही शेठ तो शेठच होता. शेटच होता आणि शेटच्या बद्दल बोलत ना, शेट म्हणजे 1 नंबर माणूस होता. बोलण्यात त्याला म्हणजे आमच्या याच्यानी चांगलंच आम्ही त्याला त्यांच्यापर्यंत केलं. बघा ना कुठेतरी बोलतात ना, जो जुना पारंपरिक मैदान तो एवढे वर्ष कुठेतरी थांबला होता आणि पुन्हा एकदा विगरच्या कमिटीच्या माध्यमातून किंवा गुरुनाथ शेटच्या माध्यमातून सपोर्टिंग मुलं कुठेतरी आज मैदान होत आहे. का सांगाल. मैदान फक्त एवढं झालं काही 1 दिवस लेट झाला त्यांच्या सांगितलं. मैदान आजचं 1 नंबर होता आणि पाठी पण 1 नंबर होती. पाठीच्या बद्दल आम्हाला काही, ज्यावेळी विगरचं मैदान असेल त्यावेळी आम्ही मैदानात हजर असणार, कारण का पंढरी शेठ फडके त्यांच्यामुळे आम्ही या मैदानात येणार. तर तुम्हाला आयोजन विषय म्हणजे जी नाही, चांगलं आयोजन, चांगलं आहे त्यांचा. पंढरी शेठ विगर म्हणजे आयोजन चांगलंच. बोलतात ना की फडकेच्या मैदानामध्ये किंवा विगर मैदानामध्ये गुलाल झाला, एक बोलतात एक अभिमानाची गोष्ट असतं. नाही, खरी गोष्टी. तर आजचा आनंद विषय म्हणजे तुम्ही म्हणजे बोलले 2 गुलाल झाले, खूप आनंद झाला आणि कुठेतरी बोलतात की लांबून प्रवास केलेला कुठेतरी एक तुम्हाला यश पण झाला. एक गुलालासाठी जो तुम्ही स्वप्न पाहून आले होते आणि कुठेतरी एक स्वप्न पण पूर्ण झालेलं आहे. नाही झालं पूर्ण, नाही जोडीने आमचं स्वप्न पूर्णच केलंय. शेठ बैलांविषयी काय सांगाल, अजून तुम्हाला काय वाटतं बैलांकडून. म्हणजे बैलांचा 1 नंबर जोडी लागली आम्हाला. बैला कुठल्या साईडची कुठल्या पद्धतीने पळाली, म्हणजे डावी साईडने पळाली. डावी साईडची. पब्लिकला कोण होता. पब्लिकला हा भुंगा आणि तो वरदान. अच्छा, बघा दादा तुम्ही भुंगा आणि वरदान ज्या नावाप्रमाणे जी बैल आहेत मोठी मोठी आणि त्याच्याप्रमाणेच कुठेतरी कामगिरी करतात. तर बैला तुम्ही जी घेतली ती कुठून घेतलीत बैला. चाकणवरून घेतली. चाकणवरून. आंबेठाण, चाकण आंबेठाण. तर बघतोय आपण आता बरेच मालकांची आहे ना चाकण बाजारावरून चॉईस असते आणि कुठेतरी बोलतात ना चाकण बाजाराला कुठेतरी बैला भेटतात ती चांगली पळतात. काय सांगाल. हो, खरी गोष्ट आहे, चांगली. तुम्ही कोण लहान आणली होती आम्ही गोर. लहान किती वर्षाची. पण वर्षात किती महिन्याची. हा 3रा वर्ष, हा ह्या वर्षाला लहान होता, एंडिंगला आणला.
एंडिंगला आणला का? तर एकच मालकाची जोडी तर वासराची. बघा बोलतात पहिला जो बैल चांगला निघला आणि डबल एकदा तुम्ही खरेदी करायची निर्णय घेतला आणि कुठेतरी डबल तो बैल पळाला. चांगल्या प्रकारे निघाला. चांगला पळाला. या बैलांविषयी तुम्ही म्हणजे किती सीझनला शर्ती केल्या? आता हा 11वा गुलाल आहे 11वा. या सीझनचा. कुठे कुठे तुमच्या भागामध्ये बघा चांगले उत्कृष्ट मैदान होतात. आम्ही पण गेलो होतो एक आमच्या मैदानाला. भागामध्ये अंजप, बार्डी, कुंडलस, बोरीची वाडी, शिरशे. तर मामा मी ऐकून आहे तुमच्या भागामध्ये 26 जानेवारीला पण मैदान आहे तर देसाईला मैदानी येतो देसाईला का? देसाईला इकडे आणि इकडे जाणार मौजा आठवत ना. मऊच्या अड्ड्यात येणार आहोत आम्ही. मऊच्या मैदानाला. तर त्याच्या मैदानाला तुम्ही कसं काय नियोजन केलं म्हणजे कोण असेल, कोणती गाडी असेल, कोणतं गाडी? हीच गाडी येणार. गाडी आमची हीच हीच गाडी एकच. मोबाईल बघतो म्हणजे आनंदाचा मोबाईल आहे आणि घरातल्या जाम जाम आनंदाचा. आमच्या घरी पण सगळ्यांना, मिसेसला, माझ्या मुलांना सगळ्यांना आनंद झाला. कॉल केला, 2 शर्यती झाल्या. बघा कुठेतरी बोलतात ना आज लाईव्ह आहे पण इलेक्शनचा पिरियड आहे त्याच्यामुळे लाईव्ह थोडा म्हणजे बंद ठेवलेला आहे. हा बरोबर आहे. लाईव्ह तुम्हाला पाहायला भेटेल. लाईव्ह बंद ठेवलं ते चांगलं आहे. इलेक्शनचा पिरियड असल्यामुळे आपल्याला काय काय हे करू शकतो. बरोबर आहे. हां कुठेतरी तुमच्यासारखे म्हणजे मालक म्हणजे मोठी वरिष्ठ मंडळी येतात तर एक शोभा वाढवतात म्हणजे बरोबर आहे. म्हणजे एवढे लांबून यायचं बोलले खाऊ गोष्ट नाही. हो नाही बरोबर आहे. आम्हाला ही पहिल्यापासून हाऊस आहे. चालेल तुम्हाला वाढ- शुभेच्छा वाढलेल्या देतो मी. ओके. ठीक आहे ओके.